नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बोगस शैक्षणिक कागदपत्र सादर केल्यामुळे आणखीन एका कर्मचाऱ्याला करण्यात आले निलंबित। अहमदपूर तालुक्यात बोगस शैक्षणिक कागदपत्र सादर करून नोकरी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची नगरपालिकेची घटना ताजी असतानाच आणखीन एका कर्मचाऱ्याने बोगस शैक्षणिक कागदपत्र सादर केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची घटना घडली आहे। तशी माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे। याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर शहरात असणाऱ्या विविध शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यापैकी काही कर्मचाऱ्यांनी आपली शैक्षणिक कागदपत्र बोगस पद्धतीने सादर करून नोकरी मिळवलेली आहे। ती कागदपत्र बोगस असल्याची तक्रार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे झाल्यानंतर त्याची शहानिशा करणाऱ्या समितीने त्यांना त्यात तथ्य आढळल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची घटना नगर परिषद अहमदपूरमधील ताजी असतानाच आणखीन एका शासकीय कार्यालयामध्ये बोगस कागदपत्र सादर करून नोकरी मिळवून सध्या नोकरीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी निलंबनाचे आदेश काढले असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे। देशपातळीवरील पेपरफुटीचे प्रकरण गाजत असताना अहमदपूर तालुक्यात मात्र बोगस कागदपत्र सादर करून नोकरी हस्तगत केलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची प्रकरणे गाजत आहेत। पण मुख्य मुद्दा मात्र तसाच राहून जात आहे की ही बोगस कागदपत्र सादर करत असताना ती बोगस कागदपत्र आहेत याची माहिती त्या वेळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती का? त्यांची चौकशी कोण करणार आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही पनिशमेंट होणार की नाही हा मात्र मुद्दा तसाच अनुत्तरित राहत आहे। एकूणच अहमदपूर तालुका सध्या बोगस कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याच्या घटनामुळे गाजत असून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केलेले असले तरी त्यांनी आणखीन वरच्या अधिकाऱ्याकडे अपील करून किंवा न्यायालयात अपील करून याला स्थगिती मिळून पुन्हा त्यांची बाजू योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आता येणाऱ्या काळात न्यायालय काय निर्णय देईल आणि या पुढील वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतील यावर त्या कर्मचाऱ्याचे भवितव्य अवलंबून असले हे जरी खरे असले तरी तुर्तास बोगस कागदपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची अहमदपूर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे। यामुळे अहमदपूर तालुक्यात बोगस कागदपत्राचे एखादे रॅकेट असावे की काय अशी चर्चा नागरिकातून होत असून अनेक कर्मचाऱ्यांची कागदपत्र बोगस असल्याची चर्चाही नागरिकातून होत आहे। त्या कार्यालयाने आपल्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्र एकदा पुनर्तपासणी करावी अशी मागणीही पुढे येताना दिसत आहे। सध्या तरी अहमदपूर तालुक्यातील 2 वेगवेगळ्या कार्यालयातील 2 कर्मचारी बोगस शैक्षणिक कागदपत्र दाखल करून नोकरी निलंबित झाले आहेत एवढे मात्र नक्की।